या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चॅप्टर सिमिलॅरिटीचा प्रॉब्लेम सेट 1 आणि त्याचा पार्ट 3। या अगोदर आपण प्रॉब्लेम सेट 1 साठी पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये काही उदाहरणं आपण अपलोड केलेली आहेत। या ठिकाणी आपण पार्ट 3 मध्ये सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 8 पासून। पहा या ठिकाणी इन द फिगर सेगमेंट PA, segment QB, segment RC and segment SD are perpendicular to line AD. AB equal to 60, BC equal to 70, CD is equal to 80, PS is equal to 280. Then find PQ, QR and RS. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी माहिती दिली ती आधी आपण समजून घेऊया। पहा सेगमेंट PA, QB, RC and SD असे एकूण जे 4 सेगमेंट दिलेले आहेत ते लाइन AD ला परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट करत आहे। आणि मग यामुळे काय होईल तर इथं जे तयार झालेले अँगल आहे 90 डिग्रीचे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, म्हणजेच हे पॅरलल होतील हे सेगमेंट। आणि हे सेगमेंट AB, BC, CD and PS हे जे इंटरसेप्ट तयार झाले आहेत यांची आपल्याला लेंथ दिलेली आहे, त्यावरून PQ, QR आणि SR आपल्याला फाइंड करायचं आहे। चला आपण या ठिकाणी सोल्यूशन स्टार्ट करूया। इथे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे इन फिगर सेगमेंट PA, QB, RC and segment SD perpendicular to line AD. It is given. हे काय आहे गिवन। आता परपेंडिक्युलर टू सेम लाइन्स आर पॅरलल टू इच अदर, म्हणजे देयरफॉर या ठिकाणी हे चारही सेगमेंट काय होणार आहे पॅरलल होणार आहे। तर इथं आपण लिहूया सेगमेंट PA पॅरलल टू सेगमेंट QB पॅरलल RC parallel SD perpendicular to same lines। याला कारण काय येईल perpendicular to same line are parallel to each other। मग आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, इथं पहा आता 4 लाइन पॅरलल आणि त्यांची AD ही ट्रान्सवर्स झाली, म्हणून आपण बाय द प्रॉपर्टी ऑफ, जी प्रॉपर्टी आपण चॅप्टर मध्ये शिकलो तिला आपण यूज करूया। बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाइन्स अँड देअर ट्रान्सवर्सल, 3 parallel lines and their transversal। अगोदर ही प्रॉपर्टी काय आहे त्याचा आपण स्टेटमेंट जे आहे प्रॉपर्टीचं ते इथं मी सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। स्टेटमेंट असं आहे the ratio of the intercepts made on the transversal by the 3 parallel lines is equal to the ratio of corresponding intercepts made on any other transversal by the same parallel line। म्हणजेच काय तर 3 पॅरलल लाइन्सने किंवा त्यापेक्षा जास्त पॅरलल लाइन्सना कोणत्याही एका ट्रान्सवर्सलवर जे इंटरसेप्ट तयार केलेले असतात, जसं की ते AB, BC, CD यांना आपण इंटरसेप्ट म्हणतो। हे जे इंटरसेप्ट तयार केलेले असतात मग यांचा रेशो हा
त्याच 3 पॅरलल किंवा 3 पेक्षा जास्त पॅरलल लाईन असतील तरी सुद्धा त्या पॅरलल लाईननं दुसऱ्या कोणत्याही ट्रान्सव्हर्सलवर जे इंटरसेप्ट तयार केलेले आहेत, जसं की इथं PQ, QR, SR दिलेले आहेत, तर म्हणजे एका ट्रान्सव्हर्सलवरचे इंटरसेप्ट हे दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवरील इंटरसेप्टला इक्वल असतात, त्यांचा रेशो इक्वल असतो, हे आपण या प्रॉपर्टीमध्ये शिकलेलो आहे. आणि मग त्यावरून आपण इथं काय लिहू शकतो, इथं लिहिता येईल आपल्याला AB/BC इक्वल टू PQ/QR. म्हणजेच काय, 3 पॅरलल लाईन्सनं एका ट्रान्सव्हर्सलवरचे इंटरसेप्ट तयार केलेत, त्यांचा रेशो हा दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर तयार झालेल्या इंटरसेप्टच्या रेशोला इक्वल आहे. आणि मग या ठिकाणी आपण असंही दाखवू शकतो. मग आता याचं असं जर आहे तर मग बाय द अल्टरनेटो प्रॉपर्टी, अल्टरनेटो प्रॉपर्टी जर यूज केली तर काय आपल्याला रेशो लिहिता येतील, AB/PQ इक्वल टू BC/QR. अल्टरनेटो म्हणजे काय, जर दोन रेशो इक्वल आहेत त्यांच्या न्यूमरेटर्सचा रेशो हा डिनोमिनेटर्सच्या रेशोला इक्वल आहे. AB/PQ म्हणजे न्यूमरेटरचा रेशो आला हा, आणि BC/QR म्हणजे हा डिनोमिनेटरचा रेशो. याला काय आपण काय रिझन देणार, अल्टरनेटो प्रॉपर्टी. अल्टरनेटो प्रॉपर्टी. आणि मग देअरफॉर आता जर हे दोन रेशो इक्वल होत असतील तर मग आपल्याला अजून एक रेशो त्याला इक्वल दाखवता येईल, AB/PQ इक्वल टू BC/QR इज इक्वल टू BCच्या पुढचा जो सेगमेंट आहे AD वरचा, CD/SR. हे 3 रेशो इक्वल दाखवता येतील. आणि मग बाय द इक्वल रेशो थेरमनुसार काय करता येईल, आता ABची आपल्याला लेंथ दिलेली आहे AB, BC, CD. तर यांची लेंथ आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करूया. ABची लेंथ दिली 60 प्लस 70 प्लस 80 डिवायडेड बाय PQ प्लस QR प्लस SR इज इक्वल टू, ह्या तिन्हींची सम जी येते, या तिन्हींची सम येते AD. म्हणजे हे 3 जर सेगमेंट आपण ॲड केले, AB प्लस BC प्लस CD, म्हणजेच इथं येईल AD. आता या ठिकाणी या तिन्हींची आपल्याला लेंथ दिलेली आहे, म्हणून आपण तिन्हींची सम जर केली तर ती येते 210 डिवायडेड बाय सेगमेंट PQ प्लस QR प्लस SR, म्हणजेच एकंदरीत सेगमेंट होईल PS. याला कारण देऊ आपण बाय द इक्वल रेशो थेरम. इक्वल रेशो थेरम. आणि त्यानंतर मग खाली आपल्याला काय करता येईल, तिन्हींची जी व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवलं आहे, पहा आता 60 प्लस 70, म्हणजेच इथं आता आपण अशा पद्धतीने लिहूया खाली AB/PQ. आता हे रेशो जे आहेत 3 इक्वल दाखवलेले, हे 3 परत आपल्याला खाली सेपरेट दाखवता येतील असे 60/PQ इक्वल टू 70/QR इक्वल टू 80/SR इज इक्वल टू 210 डिवायडेड बाय, आपल्याला PS या सेगमेंटची लेंथ दिलेली आहे 280. PS ची लेंथ बघा इथे 280 दिली आहे, तर ती इथं आपण सबस्टिट्यूट करू 280. आता या ठिकाणी 0 and 0 कॅन्सल, 7 ने डिवाइड करूया, 7 3 जा 21, 7 4 जा
28. मग आता काय करायचं आपल्याला, सेगमेंट पी क्यू काढण्यासाठी फर्स्ट रेशो 60/PQ इक्वल टू 80/SR आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. नाही, हा 80/SR हा रेशो न घेता आपल्याला इक्वल टू 3/4 हे जे सिम्पलेस्ट फॉर्म निघालं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी ठेवावं लागेल, म्हणजे आपल्याला पी क्यूची लेंथ मिळेल. तर बघा, इक्वल टू 3/4 करूया. पी क्यू इज इक्वल टू होईल मग पी क्यू इक्वल टू 60 × 4 डिवायडेड बाय 3. 3 डिवाइड करा, 3 2 = 6, 20 × 4 म्हणजे पी क्यू इक्वल टू 24 = 80. ही निघाली सेगमेंट पी क्यूची लेंथ. सेकंड आपल्याला क्यू आर काढायचा आहे, तर क्यू आर असं निघेल, क्यू आर इज इक्वल टू किंवा दोन रेशो अगोदर इक्वल दाखवू, 70/QR इक्वल टू 3/4 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मग क्यू आर इज इक्वल टू 70 × 4 डिवायडेड बाय 3. क्यू आर इज इक्वल टू 3 न 70 किंवा 4ला डिवाइड नाही करता येणार, तर 7 4 = 28 म्हणजे 280 डिवायडेड बाय 3. आणि लास्ट आपल्याला सेगमेंट काढायचा आहे 80/SR. SR काढायचा आहे म्हणून 80/SR इज इक्वल टू 3/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. SR इज इक्वल टू 80 × 4/3. 3 ना आपण 80 किंवा 4ला डिवाइड करू शकत नाही, तर 8 × 4 32, त्यावर 0/3. SR इज इक्वल टू 320/3. तर ही निघाली या 3 सेगमेंटची लेंथ. त्या पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया. क्वेश्चन नंबर 9 आपल्याला दिला आहे आणि 9मध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. अतिशय सोपी ॲक्टिव्हिटी आहे. आणि पहा या ठिकाणी कसं दिला आहे क्वेश्चन. इन ट्रायंगल PQR, segment PM is a median. Angle bisectors of angle PMQ and angle PMR intersect side PQ and side PR in points X and Y respectively. Then prove that XY parallel to QR. XY हा सेगमेंट QR ला पॅरलल दाखवायचा आहे. तर यासाठी आपण सिमिलॅरिटी या चॅप्टरमध्ये कोणता थेरम शिकलो, 8वा. त्यासाठी आपण थेरम म्हणजे BPTचा जो कन्वर्स आहे तो आपण या ठिकाणी यूज केला. तर XY पॅरलल QR हे आपल्याला दाखवता येईल. मग त्या थेरमनुसार काय व्हायला पाहिजे की लाईन XYनं PQला Xमध्ये इंटरसेक्ट केलं आहे आणि PRला Yमध्ये इंटरसेक्ट केलं आहे. तर मग यामुळं जे रेशो, आता जे सेगमेंट तयार झाले PX/XQ हा जो रेशो आहे हा PY/YR या रेशोला इक्वल व्हायला पाहिजे. जर हे दोन रेशो इक्वल झाले तर BPTचा कन्वर्सनुसार काय होईल, XY पॅरलल टू QR असं निघून जाईल. पण त्याचबरोबर अजून माहिती आपल्याला दिलेली आहे की इथं अँगल PMQचा रे MX हा काय दिलेला आहे, बायसेक्टर. हा या ठिकाणी आपण प्रूफला सुरुवात करूया. इन ट्रायंगल PMQ, आता जो मी म्हटलं होतं, इन ट्रायंगल PMQ रे MX इज द बायसेक्टर ऑफ अँगल PMQ. या PMQचा तो बायसेक्टर आहे. मग आता ट्रायंगलमध्ये एका अँगलचा जर बायसेक्टर दिला असेल तर त्या ठिकाणी आपण अँगल बायसेक्टर थेरम यूज करतो. अँगल बायसेक्टर थेरमचं स्टेटमेंट काय आहे, तर इन ट्रायंगल द बायसेक्टर ऑफ अँगल डिवाइड साइड अपोजिट टू अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स. म्हणजेच काय, ट्रायंगलमध्ये एका अँगलसाठी जर बायसेक्टर दिला असेल तर तो त्या अँगलच्या अपोजिट साईडला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो त्यामुळं तयार होणारे जे
सेगमेंट आहेत, जसं की इथं अँगल बायसेक्टर आहे एम एक्स. हा अँगल एमची अपोजिट साईड पी क्यूला एक्समध्ये इंटरसेक्ट करतो, त्यामुळं तयार होणारे सेगमेंट पी एक्स आणि एक्स क्यू यांचा रेशो हा ट्रायंगलच्या रिमेनिंग साईड म्हणजे पी एम आणि क्यू एमला इक्वल असेल. आणि म्हणून इथं आपल्याला ते रेशो इक्वल दाखवायचे आहेत. तर इथं आपण लिहिणार पी एक्स अपॉन एक्स क्यू इक्वल टू पी एम बाय क्यू एम. त्याला रिझन इथं दिलेलं आहे थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. तसंच आता सेकंड ट्रायंगल घेतलेला आहे. इन ट्रायंगल पी एम आर रे एम वाय इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी एम आर. एम वाय हा जो आहे ना पी एम आर या अँगलचा बायसेक्टर आहे. मग हा बायसेक्टर अपोजिट साईड पी आरला वाय मध्ये इंटरसेक्ट करतो, त्यामुळं इथं रेशो पी वाय बाय वाय आर इज इक्वल टू, इथं लिहायला पाहिजे आपल्याला पी वाय अपॉन वाय आर इक्वल टू पी एम बाय एम आर. आता इक्वेशन 1 इक्वेशन 2 झालेलं आहे. 3 मध्ये सांगितलं आहे बट एम पी म्हणजेच पी एम एम पी अपॉन एम क्यू म्हणजे हा जो रेशो आहे पी एम बाय क्यू एम यालाच इथं एम पी बाय एम क्यू असं दिलं आहे. एम पी बाय एम क्यू इज इक्वल टू एम पी बाय एम आर. म्हणजेच इक्वेशन 2 च्या राईट हँड साईडमध्ये हा जो रेशो आला आहे तो या 1 आणि 2 मध्ये जे राईट हँड साईडमध्ये जे रेशो आलेले आहेत हे इक्वल आहेत. कारण त्याचं आहे यम इज द मिड पॉईंट ऑफ क्यू आर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, या दोन्ही रेशोंना जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर दोन्हींच्या न्यूमरेटरमध्ये पी एम आहे आणि यम हा काय आहे क्यू आरचा मिड पॉईंट, म्हणजे क्यू एम आणि एम आरची लेंथ इक्वल आहे, म्हणजे यांचा डिनोमिनेटरची लेंथ सारखी आहे. मग जर दोन रेशो असे असतील की ज्यांची न्यूमरेटरची व्हॅल्यू सेम आहे, डिनोमिनेटरची पण सेम आहे, तर ते कसे व्हायला पाहिजे, इक्वल व्हायला पाहिजे. म्हणून इथे इक्वल दाखवले आणि त्याला रिझन दिलं आहे एम इज द मिड पॉईंट ऑफ क्यू आर, हेन्स क्यू एम इज इक्वल टू एम आर. आणि मग जर आता इक्वेशन 1 आणि 2 चे राईट हँडचे रेशो जर इक्वल आहे तर लेफ्ट हँडमध्ये असलेले हे रेशो सुद्धा इक्वल होतील. म्हणून पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय बाय वाय आर. आणि देअरफोर आता या ठिकाणी याचा अर्थ काय झाला, लाईन एक्स वाय intersects two sides of a triangle PQR at a point x and y such that the ratio px by xq is equal to py by yr. आणि म्हणून by the converse of BPT xy parallel to QR. तर या प्रकारे अतिशय सोपी असणारी ॲक्टिव्हिटी ही आपल्याला दिलेली आहे, 2 मार्कासाठी परीक्षेला येऊ शकते. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 10 बघूया. इथे जो दिलेला क्वेश्चन आहे हा सुद्धा अतिशय याच पद्धतीचा आहे, थोडासा वेगळा आहे आणि अतिशय सोपा आहे. बघूया इथे क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला माहिती दिली, इन फिगर बायसेक्टर्स ऑफ अँगल बी अँड अँगल सी ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABCला जे 2 अँगल आहेत बी आणि सी या दोन्हींचे बायसेक्टर BX अँड CX हे कुठे इंटरसेक्ट करताय, इंटरसेक्ट इच अदर इन पॉइंट x मध्ये इंटरसेक्ट करताय. अँड लाईन AX इंटरसेक्ट साइड BC इन पॉइंट Y. आता AX ला एक्सिड्स केलं, वाढवलंय आणि ती BC ला Y मध्ये इंटरसेक्ट करते. मग AB ची लेंथ AB 5 दिलंय, AC 4 दिलेलं आहे अँड BC 6 दिलेलं आहे. मग यावरून आपल्याला देन फाइंड द रेशो AX अपॉन XY. AX बाय XY हा रेशो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आपण सुरुवात करूया सोल्युशनला. इथं स्टार्टला आपण ट्रायंगल घेणार, इन ट्रायंगल ABY. त्याच्या खाली लिहू आपण रे
ray BX is a bisector of angle ABY. It is given. Therefore, आत्ता आपण आधीच्या उदाहरणात पण अँगल बायसेक्टर थेरम यूज केलाय. अँगल बायसेक्टर थेरम नुसार काय व्हायला पाहिजे, जो अँगल बायसेक्टर असतो, आता इथं पहा BX हा काय बायसेक्टर आहे, कोणत्या अँगलचा, बीचा. मग तो अपोजिट साइड AY ला X मध्ये इंटरसेक्ट करतो, त्यामुळे तयार होणारे हे दोन सेगमेंट AX आणि XY यांचा रेशो हा AB आणि BY यांच्या रेशोला इक्वल होईल. म्हणून इथं आपण लिहूया AB अपॉन BY इक्वल टू AX अपॉन XY आणि theorem of angle bisector. Angle bisector इक्वेशन 1 करूया याला. मदच इन ट्रायंगल, आता सेकंड ट्रायंगल आपण या ठिकाणी घेणार. इन ट्रायंगल ACY कोणता रे, रे CX is bisector of angle ACY. It is given. Therefore, by the theorem of angle bisector, पुन्हा एकदा काय व्हायला पाहिजे मग, AC upon CY is equal to AX upon XY. Theorem of angle bisector. इक्वेशन नंबर 2. आता या दोन्ही इक्वेशनना तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. काय लक्षात येतंय बघा, दोन्ही इक्वेशनना जर ऑब्झर्व केलं तर AX अपॉन XY आणि AX अपॉन XY, इक्वेशन 1 आणि 2 या दोन्ही इक्वेशनची राईट हँड साईड इक्वल आहे. आणि म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, दोन्ही इक्वेशनवरून आपण इथे एक इक्वेशन पुन्हा लिहू शकतो. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 इथं काय लिहिता येईल आपल्याला, AB बाय BY म्हणजे इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू AC बाय CY. इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू कॉमन रेशो जो आहे दोन्हींचा AX बाय XY. आणि मग या ठिकाणी काय करू, बाय द इक्वल रेशो थेरम, इक्वल रेशो थेरम यूज करूया. आणि त्यानुसार काय होईल, या दोन जे रेशो आहेत हे यांच्या न्यूमरेटर्स आणि डिनोमिनेटर्सची ॲडिशन आपल्याला या ठिकाणी करता येईल. त्यामुळे AB प्लस AC डिवाइडेड बाय BY प्लस CY इक्वल टू AX प्लस XY. आता यांची आपल्याला व्हॅल्यू दिली आहे. AB ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. 5 प्लस AC ची व्हॅल्यू 4, BY प्लस CY, फिगर ऑब्झर्व करा, BY प्लस CY म्हणजेच BC, आणि BC ची लेंथ आपल्याला दिली आहे 6 इक्वल टू AX अपॉन XY जशास तसे. 5 प्लस 4 म्हणजे 9 बाय 6 इक्वल टू AX बाय XY.
मग खाली होईल ax अपॉन xy इक्वल टू 3 डिवाइड करू 3 3 जा 9 3 2 जा 6 3:2. तर या ठिकाणी आपण हे 3 क्वेश्चन इथं घेतलेले आहेत. यानंतरचे पुढचे प्रश्न आपण या पुढच्या भागामध्ये पार्ट 4 मध्ये पाहूया. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, ज्यामुळे तुम्हाला जे नवीन व्हिडिओ येत आहेत त्यांचे अपडेट तुम्हाला मेसेजद्वारे मिळत राहतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा, त्याचबरोबर आपल्या मित्रांना शेअर करा.